शिवरायांच्या वाघ नखांबाबतची ही मोठी बातमी आहे। राज्य सरकार लंडनहून आणत असलेली वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा मोठा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलाय। त्यामुळे वाघ नखांमुळे पुन्हा वाद उफळण्याची शक्यता आहे। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। ही वाघ नख महाराजांची नाहीत। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा। सरकारकडून सावंतांच्या दाव्याचं खंडन। लंडनहून आणली जाणारी वाघ नख ही शिवरायांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते। आज त्यांच्या दाव्याला लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनंही पुष्टी दिल्याचं सावंतांचं म्हणणं आहे। ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमनं सावंतांना पाठवलंय। सरकारनं जनतेची दिशाभूल करू नये असं आवाहनही सावंतांनी केलं। दरम्यान राज्य सरकारनं लंडनमधील वाघ नख परत आणण्याचा दावा केला होता। सावंतांनी केलेल्या दाव्यानं सरकारचीही गोची झाली आहे। ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघ नख शिवाजी महाराजांची नाहीत, ही वाघ नख शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे। आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करायला लागले। कारण की कुठलीही वस्तू एखाद्या संग्रहालयात आली की त्या वस्तूचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे नोंद होते। या वाघनखांबद्दल त्या रजिस्टरमध्ये जी नोंद आहे की ग्रँडफच्या वंशजांनी शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनख अशी नोंद केलेली आहे। आपण त्यावरून ही शिवाजी महाराजांची वाघनख आहेत असं समजायला काही हरकत नाही। दरम्यान वाघनखांबाबत सावंतांनी काय मागणी केली आहे पाहूया। लंडनमध्ये एकूण 6 वाघनख आहेत। वाघनखांची लांबी 8.6 सेंटीमीटर तर रुंदी 3.5 सेंटीमीटर इतकी आहे। अस्सल वाघनख साताऱ्यात असल्याचा इंद्रजित सावंतांचा दावा आहे। प्रतापसिंह महाराजांनी लंडनमध्ये वाघनख दिल्याची माहिती खोटी असल्याचंही ते म्हणतात। सरकारनं स्पष्टीकरण देण्याची मागणी सावंतांनी केली आहे। लंडनमधील वाघनख शिवरायांनी वापरली असल्याबाबत अनिश्चितता आहे। सातारा राजघराण्यानं स्पष्टीकरण द्यावं अशी ही मागणी सावंतांनी केली आहे। दरम्यान याबाबत सावंतांनी सातारा राजघराण्यानं पुढे येण्याची मागणी करत मूळ वाघनख साताऱ्यातच असल्याचा दावा केलाय। सातारच्या देवघरामधली ही जी काय वाघनख होती छत्रपतींच्याकडची ती अनेक लोकांनी बघितलेली आहेत। माझ्याकडे शेवटचा पुरावा जो आहे लिखित स्वरूपातला तो 1944चा आहे। द इम्पिरियल गाईड टू इंडिया नावाचं एक पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये त्या लेखकांनी 1943ला साताऱ्यामध्ये भेट दिली आणि त्या भेटीमध्ये त्यांनी तिथं शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारताना वापरलीत ती अस्सल वाघनख त्यांनी बघितल्याची नोंद करून ठेवली। इंद्रजित सावंतांच्या दाव्यावर सरकारनंही स्पष्टीकरण दिलंय। याबाबत मंत्री शंभूराज देसाईंनी सावंतांना काही आक्षेप असल्यास सांस्कृतिक मंत्रालयाकडे आपलं म्हणणं मांडावं आणि त्यांची शंका दूर करण्यात येईल असंही म्हटलंय। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही सरकारला घेरलंय। सावंत आपण ज्यांचं नाव घेताय त्यांचं याच्या बाबतीतलं जर काही वेगळं म्हणणं असेल तर जरूर आमचे सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री मुनगंटीवार साहेब त्यांच्याशी बोलतील आणि त्यांची जर काही शंका असेल तर नक्की ती शंका दूर केली जाईल। आज एवढा गाजावाजा करून दवंडी पिटवून वाघनखाच्या संदर्भात सरकारने वारंवार जे काही भूमिका मांडली, मंत्र्यांनी मांडली संबंधित खात्याच्या, हे महाराष्ट्राची घोर फसवणूक आहे या पत्रावरून दिसते। एकीकडे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख नसल्याचा दावा करतायत। दुसरीकडे सरकारनं सगळ्या आरोपांचं खंडन करत वाघनख शिवरायांचीच असल्याचं म्हटलंय। आधीच इतिहासातील अनेक घटनांवरून वादविवाद आहेत, त्यावरून राजकारणही रंगतं। त्यात वाघनखाच्या नव्या वादाची भर पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।